नमस्कार. आज आपण सुक्याचं थोडं सुकं बनवूया. सुक्याचं सुकं म्हणजे सोड्यांचं सुकं बनवूया. सोडे म्हणजे कोलंबी सुकवलेली. आणि आता पूर्वी काय गावाला तर पूर्वी तर खूपच डब्बे सगळे म्हणजे मार्च एप्रिलमध्ये सगळं घ्यायचं सुकट, आंबेडकर सुकट, बोंबील, अजून काय ते सुक्या माशांमध्ये असतं. आपल्याला काय माहिती नाही तेवढंसं. सुकट आणि आंबेडकर सुकट आणि सोडे इतपत आपली उडी. तर ते असं घ्यायचे, सुकवायचे छान उन्हामध्ये आणि चांगले बरण्या डब्बे भरून ठेवायचे. म्हणजे ऐन वेळेला पावसात तर अजिबात मच्छीचं काय हे कमी असतं. त्यामुळे मग ते पावसात कधीतरी अडचणीला कधीतरी ते होतात. त्यामुळे आपण आता सोड्याचं सुकं गावाला बनवाल तर अप्रतिम. कधी आपण गावालाही बनवूया. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये हे आपल्या सोड्यांचं कालवण दाखवलेलं. रस्सा मस्त अगदी छान तरीवाला. हवे तर माझी व्हिडिओ बघा. आणि आता आपल्याला त्याच सोड्यांचं सुकं बनवायचं आहे. आता मार्चमध्ये जरा आता काजूगरांचं सीझन आहे, त्यामुळे थोडे काजूगर आणलेत. आता कशात मिळतील त्याच्यात टाकायचं आणि आनंद घ्यायचा. बाकी प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा करताय ना, घेताय ना, खूप म्हणजे खूपच गरज आहे आपल्याला आनंदात जगायची. खूप म्हणजे खूप अगदी धकाधकीचं जीवन आहे आताच्या मुलांचं, आमच्यासारखं नाही. आम्ही बघाल घरातलं केलं, मुलांना सांभाळलं. आता मुलींना घरातलं करून मुलांना सांभाळून शिवाय जॉब करावे लागत आहेत. त्यामुळे आताची जिंदगी खरंच जीवन खूप टफ आहे. आणि करतायत मुलं ते टफ पण करतायत आणि एन्जॉय पण करतायत. तसंच सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा. आता आपण बघूया सोडे आणि काजूगराचे सुकं बनवते. चला आता आपण सोड्यांचं सुकं बघूया, किंवा कांद्यातले सोडे म्हणा, काही म्हणा. सुकं करायचं आहे. आम्ही दोघंच आहोत, मुलं बाहेर गेली आहे. काय करायचं तर म्हटलं चला सुकं करूया. 2-3 भाकऱ्या घातल्या की आमचं काम झालं. असं चला आपण बघूया. हे सोडे आहेत सुकवलेले आणि थोडेसे काजूच्या बिया घेतल्यात, काजूगर घेतले, गावी घेतले होते उन्हात सुकवून, ते आणले. त्या पण त्यातल्या थोड्या बिया घेतल्या. थोडे नुसतंच सोडे, त्यापेक्षा ह्यानी जरा चव येईल म्हणून बिया घेतल्या थोड्या. आता हे सोडे आहेत ते थोडेसे आपण भाजायचे हलके आणि ते धुवायचे. आणि ह्या काजूच्या गरांवरती थोडंसं गरम पाणी घालायचं, म्हणजे त्याची साल पटकन निघेल. आता आपण ह्याच्यात गरम पाणी घातलं म्हणजे ते साल निघेल. आणि याच्यातही आपण पाणी घातले. हे 2-3 वेळा स्वच्छ सोडे धुवून घेतलेत. हे आपले सोडे. आणि 3 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले. जशी तुमची क्वांटिटी असेल, ही आमची दोघांची आहे. 4-6 जसे असतील तसे घ्या. आणि बघा आता जरा गरम पाणी घातलं ना, तर या बघा बियांचे वरचं कवर, साली निघायला लागल्या. अशा काढायच्या. पूर्वी काय नुसती ह्या काजू बियांची भाजी व्हायची. आता खायलाच भीती वाटते. काय गरम पडतील का काय का, कारण हल्ली गरम पण खूप होतं. पूर्वीसारखं काय, पूर्वी गावाला मे महिन्यात लोक मुद्दाम जायची, का तर थंड वाटतं म्हणून. आता गावीही गरम होतं, पण तरी बरं वाटतं. आता ते आपण कांदे कापले, ते तेलामध्ये परतायचे चांगले. कांदा परतून झाला बघा, थोडासा लाल, जास्त नका. आलं लसूण घाला. आलं लसूण घातले. अगदी पटकन झटकन होणारी रेसिपी आहे आणि शिवाय चवदार आहे. आता थोडं तिखट घातलं, ते थोडं तेलावरती फ्राय झालं. आणि आता ना आपण थोडीशी चटणी घालायची. चटणी म्हणजे बघा, मिरची घेतलेली आहे, लसूण आणि मीठ बारीक केलेली आहे, ती चटणी आहे. ती 2 चमचे टाका. हे असे कांद्यातले सुकट किंवा कांद्यातले सोडे कराल ना, तर खरंच खूप छान टेस्ट येते. म्हणून ती चटणी घ्यायची.
2 चमचे चटणी टाकली. ते तिखट तुम्ही तिखट चटणी सांभाळून टाका तुमच्या मेजरनी. आणि आता आपले सोललेले काजूगर धुतलेले सोडे घातले. थोडं छान परतायचं त्यांनाही तेलावरती. आणि आता टोमॅटो घातला. टोमॅटो घातला की आपण मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होतो. पुन्हा छान परतायचं. छान हवी बारीक कोथिंबीर कापून ती घाला. आणि आता आपण थोडं झाकण ठेवूया, म्हणजे आपले काजूच्या बिया आहेत, सोडे आहेत, ते थोडे नरम होतील. टोमॅटो आहे, कांदा, हे सगळं मिळून येईल. आता आपल्या सोड्यांवर झाकण ठेवलं आहे. तोपर्यंत आपण गप्पा मारूया. तुमच्याकडे करतात का असे सोडे? कसे करतात? मी केले त्याच्यात काय बदल करतात? कसं? कमेंटमध्ये सांगा. कोणी कोकणातून बघते का? कोणी आपल्यापैकी असं म्हणजे सुकं करणारे खाणारे बघतायत का? ते सांगा. कसं होतंय? यात काही बदल करता येते का? ते सांगा. माझंही मी केलेले पदार्थ पण बघा आणि तुम्ही त्याच्यात काही करत असाल बदल तर सांगा. आपण तसं करून बघूया. जितकं वेगळ्या पद्धतीने करून खाता येईल तेवढे मस्त. खायला काय वेगवेगळे प्रकार पाहिजे. तेच खाऊन सगळ्यांना कंटाळा येतो. प्रत्येकाच्या म्हणतात ना, गावातलं प्रत्येकाच्या घरातलं वेगळं असतं. बघायला मजा येते, खायला मजा येते. चला आता आपण सगळं बघूया आपल्या सोड्यांकडे. हे बघा सगळं कसं मिळून आलंय. टोमॅटो नरम झालाय. इकडे भाकरीची तयारी केली आहे. हे बघा आपले सोडे तयार. सुके सोडे, कांद्यातले सोडे. मस्त करा, खा. कसे वाटले आपले कांद्यातले सोडे, सुके सोडे? करून बघा. करून बघितल्याशिवाय काही होऊ शकत नाही. करून बघा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा मस्तीत जगा.